गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज एक रील शूट केली सकाळी सकाळी. ते तुम्ही पाहिलीच असेल. त्याच्यावर तुम्ही खूप सारं मला प्रेम दिलं आहे. त्याच्यावर 43K व्ह्यूज आलेत आणि 300च्या वर लाईक्स आलेत. सो आय एम सो हॅप्पी अँड थँक्यू सो मच. हा सगळा पसारा होता तो आवरायचा होता आणि त्याच्यानंतर मी एक यूट्यूबला रेमेडी बघितली होती. मी ती केली. ती कशी केली ते बघा. जर तुमच्या भोवया जर माझ्यासारख्या अशा विरळ असतील पातळ तर काय करायचं हे मी तुम्हाला आत्ता दाखवते. ठीक आहे. मी आता बदाम घेतलेले. आता या बदामला आहे ना आपण पूर्णपणे रोस्ट करूया. ह्या रोस्टेड आल्मंडला आपण थोडं मॅश करूया. खलबत्त्यात टाकूया. थांबा. तर याच्यामध्ये खोबरेल तेल टाकू. हे असं 10-15 दिवस लावायचं आणि लावून ठेवायचं आणि सुकल्यानंतर 15-20 मिनिटांनी धुवून टाकायचं. मग आयब्रोमध्ये ग्रोथ होते. असं मी एका व्हिडिओमध्ये पाहिले. आता मला माहीत नाही हे खरं आहे की खोटं आहे. लावून बघूया. झाल्या तर थोड्या दाट तर झाल्या. ठीक आहे. चलो. काय त्याच्या आत्यानं भात केला आहे चॉकलेट टाकून. आळणीचं चॉकलेट टाकून वय काहीतरी आळणी चॉकलेट गोव्याला मिळतात. आळणी मम्मी तुम्हाला कैरीचं लोणचं कसं बनवतात हे करून दाखवते. बघा जरा. अगं सगळं असं दाखवायचं की काय काय घेतलं आहे, आपल्याकडे काय काय आहे. रामबंधूचा लोणचं मसाला आहे, तिथं कैरी आहे, हे वाटलेलं आहे. स्वराज मी यूट्यूबला टाकलेला व्हिडिओ बघत होता गोंधळाचा आणि ओरडत होता आणि त्याचा आरडाओरडा ऐकून मग मी मला ओरडत होत. काय म्हणजे माझा व्हिडिओ हे कुठं घातलं होतं गेल्या वेळेस असतं. यूट्यूबला बघितलंस ना तू. हे जास्त असं मसाला कमी असल्यामुळे मी मिस नको करू. मी तेच खाणार. घे ना खाणार माकडा सबस. काय दिसतंय तुला. सुरुवात कर. तुझ्या मम्मीच्या फोनमध्ये कर की माझ्या चॅनलला सबस्क्राईब. तुझ्या मम्मीच्या फोनमध्ये हळूहळू स्पीड हळू. कायच नाही झालं. दुपारनंतर आम्ही गेलो होतो मोरया मार्टमध्ये बाजार आणायला. मोरया मार्टवाल्याने ॲक्च्युली मला स्पॉन्सर करायला पाहिजे. मी खूप सारे व्हिडिओ त्यांच्या ह्याच्यावर बनवले. तिथले गुड्स वेगळ्या प्रकारचे. आणि हां, मला आत्ता ॲक्च्युली इन्कम टॅक्स रिटर्नचं खूप काम आहे आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला किंवा व्हॉईस ओव्हरला खूप टाईम नाही आहे ना. व्हिडिओ रेकॉर्ड करायला टाईम आहे. त्यामुळे जसं मिळेल तसं मी रेकॉर्ड करते. हे त्यांचं सोप्सचं सेक्शन होतं. त्याच्यामध्ये ते लिक्विड असतं वॉशिंग लिक्विड, ते सुद्धा होतं. मध्ये वॉशिंग मशीनचं असो किंवा ते काय बोलतात रे स्मेलिंगसाठी असताना ते सुद्धा होतं. हे त्यांचं भांड्यांचं सेक्शन होतं. तिथे खूप प्रकारची भांडी होती. देन त्याच्यानंतर हे फूड सेक्शन होतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे म्हणा, मॅगी म्हणा, जॅम, कुरकुरे खूप काही होतं. त्याच्यानंतर आम्ही चहाच्या सेक्शनमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे चहा होते. हे तूप वगैरे आहे आणि बाहेरचा जो रेट असतो ना त्याच्यापेक्षा खूप कमी रेटमध्ये इथं मिळून जातो तुम्हाला. जस्ट लाईक डीमार्टचा रेट जर तुम्ही कम्पेअर केल्यानंतर डीमार्टचा रेट एवढाच रेटमध्ये मिळून जातो. हे वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकॉर्न होते आणि माय फेवरेट सेक्शन जिथं अगरबत्ती धूप वगैरे भेटतं कारण तिथं खूप छान स्मेल येत असतो. मग तिथून आम्ही अगरबत्ती धूप घेतली. देन घरी आल्यावर मी एक लॉटी चोकोपाय खाल्लं आणि येताना मी 50 रुपयाचा फणसाचे एवढेसे घरी आणले होते. मग ते खाल्ले. त्याच्यानंतर मला पुन्हा भूक लागलेली. मग मी चॉकोफिल्स खाल्लं कारण इन्कम टॅक्सचं रिटर्न भरत असताना मला खूप 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 कंटाळा येतो म्हणून मग काहीतरी मला खायला लागतं. मग ते खाल्लं. आणि हां, जरी कोणाला भरायचं असेल इन्कम टॅक्स रिटर्न तर मला मेल करा. आणि मामाची वास्तुशांती होती तर मग मामींसाठी ही साडीसुद्धा आणली होती आम्ही येताना, जी की आम्हाला 1250 की 1300 रुपयाला भेटली. आणि देन मी रेकॉर्डच नाही केलं फुल डेचं. देन नेक्स्ट डेला मला बँकेची खूप सारी कामं होती. मग मी बँकेत गेले होते आणि त्यातच मला 2-3 वाजून गेले होते. मग घरी आल्यावर थोडी जवळून माती आणली आणि झाडांना पाणी घातलं कारण तुम्ही आता बघू शकाल की पूर्ण जमिनीला अशा चिराचिरा पडल्यासारखं झालं होतं. आणि आम्ही इथं कोथिंबीर भाजी वगैरे लावली होती. मग सगळ्यांना पाणी घातलं. त्याच्यानंतर खूप फ्रेश झाडं दिसत होती. जे मी फोटो आत्ता तुम्हाला अटॅच केलेले दिसतीलच. आणि
जी माती आणली होती तर आम्ही काय केलं, जे कॅन होते आमच्याकडे पाण्याचे फुटलेले, तर ते कॅन हाफ कापले, त्याच्यामध्ये माती टाकली, थोडं खत टाकलं आणि त्याच्या एकामध्ये मेथी आणि एकामध्ये कोथिंबीर लावली. आता बघूया थोड्या दिवसांनी की म्हणजे किती ग्रोथ होती आहे. आणि ही जी झाडांना फुलं आली होती ना, तर ती फुलं तोडून मम्मीने एक डिशमध्ये ठेवली होती की डेकोरेशन असं दाखवायसाठी. आणि तुम्ही सगळे लोक दाखवता, जे जेन्युइन सबस्क्रायबर्स आहेत ना, ते प्रेम दाखवतात आपल्या व्हिडिओजवर, पण काही असे आहेत की त्यांना प्रगती बघवत नाही आहे, ते लोक निगेटिव्ह कमेंट करतात. जसं आता मी एक स्क्रीनशॉट अटॅच केला होता, तर खूप निगेटिव्ह कमेंट करतात. यार तुम्ही एखाद्याबद्दल चांगलं नाही बोलू शकत ना, तर तुम्ही वाईट पण बोलायचं तुम्हाला अधिकार नाही आहे. लेट इट बी, आपण चालतच राहायचं. आणि अशी आता माझे काही लवकर व्हिडिओ येणार नाही आहेत, कारण खूप लोड आहे. म्हणजे अकाउंटिंगचं आहे, GST आहेच आहे, इन्कम टॅक्स आहेच आहे, सो नाहीच येणार. हा कॅनला अर्धा कापला आहे आणि आता हा फुल भरला आहे. तिकडे या साईड हा कॅन आहे, त्याला आता कापून तिथं अर्धा भरलेला आहे. आता याच्यामध्ये थोडासा रेषा मारू आणि ते याच्यामध्ये टाकूया आपण मेथी टाकायची ह्याच्यात. आता मीठ. मी कुठलं काम करेन आणि ते बिना सांडता होईल हे शक्य आहे का? ओके. हे ते कॅन कापताना मला लागलेलं आहे. नॉर्मली मुली काय ते बोलतात, पापा की परी असतात, आय एम नॉट. आणि हे संध्याकाळी काय झालं, वासरू सुटलं होतं आणि बारकी पोरं खेळत होती, तर त्यांच्या अंगावर झालं. येडी आहेत ना. अय इकडे बघ, इकडे बघ. काय झालं आत्ता, सांग की जरा. ढकललं ना, जा किंवा आत्ता तू त्यांच्याकडे. तर त्यांनी पकडले तिथं, जा बघ, धरले त्याला बंडू काकांना. चला आजी बरं जा.